हे प्लॉट डायरेक्ट मालकाला विकायचे आहे। डायरेक्ट मालकाचा नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहे। हे प्लॉट अर्जंटमध्ये मालकाला विकायचे आहे आणि पुण्यामध्येच आहे हे प्लॉट। आणि मंडळी इकडं 7/12 खरेदी खत संमतीपत्र संपूर्ण खरं आहे आणि सत्य माहिती आहे आणि तीच माहिती संपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला हे प्लॉटची माहिती पाहिजे तर हा व्हिडिओ संपूर्ण आपल्याला बघायची गरज आहे। तर व्हिडिओ संपूर्ण। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। स्टार्टिंगला 10,000 रुपयाच्या EMI वर चंदननगरच्या जवळ चंदननगरचा रस्ता धरून हे प्लॉट घेऊन आलेले। ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मी इथं सांगणार आहे। एक रिक्वेस्ट असणार आहे मंडळी की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। नंबर सुद्धा तुम्हाला दिसत आहे। तर कॉल करण्याच्या अगोदर हे 10,000 रुपये गुंठ्याचे EMI चे प्लॉट बद्दल व्यवस्थित म्हणजे नीट ऐका आणि नीट जे काय असणार आहे माहिती ती तुमच्यापर्यंत माझं काम आहे पोहोचवायचं। मी तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार आहे। बघा मंडळी, मालकाला डायरेक्टली प्लॉट विकायचे असा आपण टायटल वापरलेला आहे बोर्ड मध्ये। 10,000 रुपयाचा EMI चा प्रकार सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे। ते तुम्ही बघत आहे आणि तेच बघून क्लिक करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहे। मी तुमचा धन्यवाद करतो। बाकीचं काम माझा आहे तुम्हाला समजवायचं, पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर सगळं काही तुम्हाला समजणार आहे। फक्त मंडळी हे व्हिडिओ तुम्ही बघा संपूर्ण आणि ज्यांना पण जागा, घर, प्लॉट म्हणजे फ्लॅट विकायचे असेल, पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, तुम्ही एजंट असू द्या किंवा तुम्ही डेव्हलपर असू द्या, तुम्ही जाहिरात आमच्या चॅनलवरती चालवू शकता। जाहिरात तुम्ही घेऊ शकता प्रॉपर्टीची मार्केटिंग ॲडव्हर्टाइज। तर त्यासाठी तुम्ही या नंबरवरती किंवा मला थेट संपर्क करा। माझा नंबर आहे 9028750499। माझे व्हॉट्सअपचे नंबर आहे। मंडळी मी सांगतो सगळं काय व्यवस्थित मध्ये मी तुम्हाला समजवणार आहे की 10,000 रुपयामध्ये कसं काय आपल्याला हे भेटणार आहे आणि चंदननगरच्या कुठल्या रस्त्यावरती आहे आणि इथं कुठं आहे। तर मंडळी पहिलं तर मला हे लक्षामध्ये तुम्ही घ्या की 10,000 रुपयामध्ये कोण देऊ शकत नाही, कोण विकू शकत नाही, बरोबर ना। मेन इम्पॉर्टंट जे आहे 10,000 रुपये EMI लिहिलेले। मी 10,000 रुपयामध्ये विकायचं हे नाही लिहिलेले। EMI स्टार्टिंग आहे 10,000 रुपयाची। मी कोणाची फसवणूक करत नाही आणि चंदननगरचा रस्ता पण जो आहे बरोबर आहे। चंदननगरचा रस्ता तिथपर्यंत जातो, तिथपर्यंत पुणे चंदननगरचाच रोड नेतो, बरोबर ना। पुणे नगर रोड, पुणे चंदननगरचा रस्ता। बघा मंडळी, आता लोक काय होतात माहिती का, कन्फ्युजन क्रिएट करून घेतात स्वतःमध्ये। तर तसं करायची गरज नाही। बघा एक एक तंतोतंतोची माहिती मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो। कारण की बघा मला असं वाटतं की तुम्ही 1 गुंठा तरी प्लॉट खरेदी करावे। आता ह्या प्लॉटची जी सगळी किंमत जी आहे तर 4.5 लाख रुपये ह्या प्लॉटची संपूर्ण किंमत आहे आणि EMI जे आहे बघा 30,000 रुपये तुम्ही स्टार्टिंग भरू द्या किंवा नका भरा, पण इतर जे आहे तर स्टार्टिंग EMI तुम्हाला पहिला EMI तुम्हाला द्यायला लागणार आहे। पहिला EMI जसं दिलं तर तसं जेव्हा खरेदी खर्च वेळ असणार आहे तर हे प्लॉट जरा वेगळे आलेले। बघा हे 4.5 वाले प्लॉट आलेले आहे ना, तर हे वेगळे प्लॉट आहे आणि जो प्लॉट तुम्ही बघितला ना त्याच्याबद्दल पण सांगतो मी। पण हे जे 4.5 वाले जे प्लॉट आहे इथं तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात, 50% भरा किंवा 50% नाहीये तुमच्याकडं तर तुम्ही 1,30,000 रुपये भरा। डायरेक्टली खरेदी खत 7/12 तुमच्या नावावरती करून दिलं जाणार आहे, बरोबर ना। जोपर्यंत तुम्ही 1,30,000 नाही भरले
तर 7-12 खरेदी खत होऊ शकत नाही. कुठला पण डेव्हलपर जे आहे नुसत्या 10,000 रुपयाच्या ह्याच्यावरती नावावरती प्लॉट करू शकत नाही. कारण की कमीत कमी 30,000 रुपये कागदपत्राला खर्च येतो आणि सिंगल 1 गुंठा नाही नावावरती होतो. 11 गुंठे कमीत कमी घ्यायला लागतात. बरोबर ना. सार्वजनिक खरेदी खत होतो. आज पुण्यामध्ये जे काही वेळ चालू आहे की सार्वजनिक 11 लोकांचे 7-12 खरेदी खत होऊ राहिलेले. डायरेक्टली बघा 1 गुंठा एनेचा पण होऊ शकत नाही. कारण की 1 गुंठा कमीत कमी एने प्लॉट मध्ये 1.25 गुंठा खरेदी करायला लागतो. 1.25-2 गुंठे खरेदी करायला लागतात तेव्हा एनेचा प्लॉट खरेदी खत होतो. बरोबर ना. 1 गुंठा कसं विकणार? 1 गुंठा विकूच शकत नाही. कारण की तिकडं भरपूर अशा गोष्टी असतात. पण आपल्याला काय करायचं, आपण आज ऍग्रिकल्चर प्लॉट बद्दल बोलू राहिलेले. हे 4.5 वाले प्लॉट आहे. खूप सुंदर परिसर आहे. पण हे हायवे पासून पुणे नगर रोड, पुणे चंदन नगर रोड, पुणे वाघोली रोड, बरोबर ना, पुणे शिक्रापूर रोड आणि डायरेक्टली मुक्काम पोस्ट जो आहे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. तिकडून एक 3 किलोमीटर आपल्याला हे 4.5 वाले प्लॉट, 4.5 लाख वाले प्लॉट बघायला भेटणार आहे. आता हे 4.5 वाले जे प्लॉट आहे तर तिथं आपल्याला सिमेंटचा रस्ता, बरोबर ना, तारेचा कंपाऊंड, लाईटीचे खांब, प्रत्येक प्लॉटला एक पाण्याचा नळाचा कनेक्शन, 18 फुटीचे रस्ते, हे सगळं काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण 3 किलोमीटर आतमध्ये असणार आहे. पण ज्यांच्याकडं रेट जास्त आहे, जे जास्त पैसे देऊ शकतात आणि जास्त रेट मध्ये चांगला प्लॉट पाहिजे, तर त्या लोकांसाठी स्टार्टिंगला आपण तो व्हिडिओ दाखवलेला आहे. तो स्टार्टिंगचा व्हिडिओ बघितला तर तो जो प्लॉट आहे तो 5.5 लाखापासून सुरुवात आहे आणि त्या प्लॉट मध्ये सिमेंटचे रस्ते आहे, 18 फुटी रस्ता आहे, ड्रेनेज लाईन आहे, लाईटीचे खांब आहे, तारेचा कंपाऊंड आहे, पाण्याचा प्रत्येकला बोरवेलचा पाण्याचा नळाचा एक कनेक्शन आहे. आणि हायवे पासून तुम्ही रस्ता बघितला, बरोबर, वाटलं तर परत एकदा जाऊन बघा की एकदमच रोड टच हा प्लॉट आहे 5.5 लाखचा. पण इथं फरक आहे लोकेशनचा. हा जो लोकेशन असणार आहे हे तळेगाव ढमढरे या साईडचा आतमधला रस्ता आहे गावाचा आणि गावालाच लागून हे प्लॉट विकायचंय. आता इथं जे आहे ना हे एकदम गावाचे प्लॉट आहे, तर जाहीर बात आहे इथं तुम्ही डायरेक्टली 50%, इकडं 50%, तिथं 1,30,000 द्यायचं. पण इथं जे 5.5 लाखचे अर्धे पैसे तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि अर्धे पैसे दिले तर तुम्ही 10,000 रुपयाचा EMI भरू शकतात विना व्याजदराचा. काही व्याज द्यायची गरज पडणार नाही. डायरेक्टली EMIच्या दरामध्ये तुम्ही हे प्लॉट खरेदी करू शकतात मंडळी. आणि मी जे काय बघा, जे काय वापरलं, चंदननगर वापरलं किंवा 10,000 रुपयाची EMI वापरली, तर हे सगळं खरं खरं तुमच्या समोर उघडकेस केलेलं आहे. मी काही लपवत नाही. मला काही खोटं बोलून बघा विकायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की कोण पण 10,000 रुपयाच्या EMI वर प्लॉट देऊ शकतो, बरोबर ना, देऊ शकतो. पण त्यासाठी 50% पैसे भरायला लागतात आणि तेव्हाच हे प्लॉट आपल्याला हे होणार आहे. 50% भरले तर खरेदी खत 7-12 तुमच्या नावावरती होणार. पण इथं पण कसं, ही पण जागा जी आहे ही ऍग्रिकल्चरच प्लॉट आहे. ऍग्रिकल्चर शेतीना विकास झोन, डायरेक्टली 11 लोकांमध्ये सार्वजनिक खरेदी खत 7-12 संमतीपत्र सुद्धा भेटून जाणार आहे. आणि तुम्ही हे प्लॉट घेतलं तर डायरेक्टली तुम्ही जेव्हा घर बनवणार तर हे R झोन मध्ये कन्वर्ट होणार आहे. कारण की आपण ग्रामपंचायतचा जो टॅक्स असणार आहे, जो कर असणार आहे, तो देऊन टाकणार आहे, बरोबर ना, भरणार आहे आपण. तर लाईट मीटर वगैरे सगळं काही आपल्याला भेटणार आहे. आणि हे प्लॉट थेट बघा कमीत कमी 1 गुंठा तरी आपल्याला घ्यायला लागणार R झोनच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये, बरोबर ना. 1 गुंठा घेतलं तर चिंताच मिटली. कमीत कमी आपण घर किती बनवू शकतात, 900 स्क्वेअर फीटचं आरामशीर बांधकाम करू शकतो आपण इथं. आज असा वेळ झालेला आहे की 550 पण स्क्वेअर फीटचा घर लयच मोठा वाटतं. ओके मंडळी,
बाकीचं मी अजून तुमच्यासाठी कमी, एकदम कमी मोफत, एकदम कमी रेट मध्ये प्लॉट आणायची कोशिश करणार आहे. बघा, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनलला बघा सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल तर प्लीज चॅनलचा सबस्क्राईबचा बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की 10,000 रुपयाच्या EMI वरती हे प्लॉट, 2 प्लॉट तुमच्यासाठी आणलेले आहे. लवकरात लवकर बुकिंग करा, लवकरात लवकर या, कारण की वेळ खूप कमी राहिलेली आहे. मी कासिम शेख, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. अजूनपर्यंत बघा लाईक नाही केलं आणि एक कमेंट करायचं तुम्हाला, तुम्ही आमचे हे व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात तर तेवढं करा. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र, जय जय.